जय सेवा कोया कृषी कुंभ 2026 मध्ये आपण पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन दर्शनीय प्रात्यक्षिक जवळ आलो आहे। त्यामध्ये दर्शनीय प्रात्यक्षिक याचे महत्त्व काय असतात ते आपण सरांकडून जाणून घेऊया। सर आपलं नाव सांगा। मी श्री विजय पत्रे, उपकृषी अधिकारी, तालुका फोडरुपाटिका वाकडी। सर हा जो पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन दर्शनीय प्रात्यक्षिक आहे हा शेतकऱ्याला कसं उपयोगी ठरेल, फक्त 2 शब्दात थोडक्यात सांगावे। या पाणलोट क्षेत्रामधून आपल्याला जल, जमीन, वृक्ष या नैसर्गिक संसाधनाचं संवर्धन व विकास साधता येतो। तद्वतच शाश्वत कृषी व ग्राम विकास सुद्धा साधता येतो। आपण आता सरांकडून पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन दर्शनीय प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक आपण साकारलेलं आहे। एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। जल, जमीन, वनस्पती या नैसर्गिक संसाधनाचा संवर्धन करणे व विकास करणे, तद्वतच शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साध्य करणे ह्या एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। तद्वतच पाणी अडवा, पाणी जिरवा, माती अडवा आणि जमिनीची धूप थांबवा हा उदात्त उद्देश या एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा आहे। एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाचं महत्त्व याच्यासाठी आहे की दिवसागणिक वाढणारं औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा व शेतीसाठी लागणारं पाणी, तसेच पिण्यासाठी लागणारं पाणी, त्यासाठी होणारा पाण्याचा उपसा, बेसुमार उपसा, यामुळे खोल होत जाणारी पाण्याची पातळी आणि पाण्याची होणारी टंचाई आणि लागणारे टँकर ही अतिशय गंभीर बाब असून काही प्रदेशांमध्ये टँकर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यासाठी दिशादर्शक ठरावं असं एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचं दर्शनीय प्रात्यक्षिक आपण साकारलेलं आहे। आपण एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन दर्शनीय प्रात्यक्षिकाचा विचार केला झाला तर माथा ती पायथा ही संकल्पना आपण साकारलेली आहे। माथ्यावर जर आपण बघितलं तर तिथं फांदी बांध, अनगड दगडी बांध, गॅबेन बंधारे ह्या अप्पर रिचेसला ॲक्टिव्हिटीज आपण साकारतो। ह्या जलसंधारणाच्या ॲक्टिव्हिटीज नसल्या तरी मृदसंधारणाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत। मृदसंधारणाच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? डोंगरावर असलेले जे उतार आहे ते तीव्र उतार आहे। तीव्र उतारावरून येणारं पाणी हे खूप वेगानं वाहून येतं, त्याच्यासोबत माती वाहून जाते आणि जमिनीची धूप होते। ती होऊ नये हा या 3 ॲक्टिव्हिटीजचा उदात्त असा महत्त्वाचा उद्देश आहे। कारण की आपण बघतोय माती फार महत्त्वाची आहे। मातीतूनच आपण पीक घेतो आणि माती जर नसेल तर आपण अन्नधान्य पिकवू शकत नाही। अशा या मातीचा 1 इंचीचा थर व्हायसाठी 200 वर्ष लागतात, असं या मातीचं महत्त्व आहे। त्यानंतर मिडल रिचेसला आणि लोअर रिचेसला आपण जलसंधारणाची ॲक्टिव्हिटी साकारत असतो। त्या आपण बघतोय बोळी आपण जर ग्रामीण भागात गेलं तर भात कचऱ्याच्या वरती बोळी हे उपचार पद्धती तुम्हाला दिसेल। त्यानंतर माती नाला बांध हे सुद्धा माती नाला बांधच्या वरती दिसतोय। त्याच्यानंतर सिमेंट नाला बांध ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत जे आपण कृषी विभाग आणि जलसंधारण विभाग करतोय। त्याच्यानंतर खाली कोल्हापुरी बंधारा सुद्धा आपण साकारतो, ते लघु पटबंधारे विभाग करतोय। त्याच्यानंतर नवीनच म्हणजे आलेली ॲक्टिव्हिटीज म्हणजे जलतारा। जलताऱ्याचा उद्देश फार मोठा आहे। कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पाणी आपण मुरवू शकतो। 4 बाय 4 6 फुटाचा हा खड्डा आहे। या खड्ड्यामध्ये फक्त लहान मोठे दगड टाकायचे आणि मातीचा भराव टाकून त्याला बंद करायचा असतो। हा 4 बाय 4 6 फुटाचा खड्डा मराठवाड्यात 700 ते 750 mm पाऊस पडून सुद्धा 3,60,000 लिटर एवढं पाणी मुरवतो। आज आपण आपल्या गडचिरोलीचा विचार केला तर 1450 ते 1500 mm पाऊस पडतो। याच्यामध्ये निश्चितच जवळपास 7,20,000 लिटर एवढं पाणी मुरेल आणि खर्च पण कमी त्या जलताऱ्याच्या खड्ड्यासाठी लागतो। तिकडे आपण उताराला शेततळं पण खोदतो। शेततळ्याचं सुद्धा मृदसंधारण आणि जलसंधारण आणि सरसी सिंचन उपलब्ध करून देणे हा एक उद्देश आहे। त्याच्यानंतर आपण सुरुवातीला बघतो की उतारावरती बांबू लागवड आहे। बांबू लागवड हे सुद्धा मृदसंधारणाचं अत्यंत महत्त्वाचं काम करते। माती वाहून जात नाही आणि ते याच्यामुळे उत्पन्नसुद्धा आपल्याला प्राप्त होते आणि पर्यावरणसुद्धा साध्य होतं। आता एक महत्त्वाचा पुन्हा याचा जर फायदा विचार करायचा झाला, एवढ्या साऱ्या उपचार पद्धती साकारल्यानंतर या पाणलोटात पाणी मुरतं, जमिनीत जिरतं आणि भूगर्भाची पाण्याची पातळी वाढते आणि गावं पाणीदार होतात। आणि गावं पाणीदार झाल्यामुळे वर्षभर आपल्याला पिकं घेता येतात। म्हणजे उच्च मूल्याधारित पिकं जसं फळबाग आहे, फुलशेती आहे, भाजीपाल्यासारखी पिकं, यासोबतच अन्नधान्याची आणि इतर पिकंसुद्धा आपण वर्षभर घेऊ शकतो। आणि या जोडीला शेतीपूरक उद्योग
म्हणजे जसं की दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन हे उद्योगसुद्धा आपण गावातच सुरू करू शकतो. आणि बारमाही पीक पद्धती असल्यामुळे आपण जसं आपल्या भात एरियामध्ये सहकारी भात गिरणी जर स्थापन केली तर याचे भागधारक शेतकरीच राहतील आणि त्यांचे भागधारक शेतकरी असल्यामुळे त्यांच्या भाताला म्हणजे तांदळाला चांगल्या प्रकारे भाव भेटेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धता वाढेल. एकंदरीत जर विचार करायचं झालं तर या एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून आपल्याला शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धता साध्य केली जाते, अन्न समृद्धता साध्य केली जाते आणि गाव पाणीदार झाल्याने गाव समृद्ध होतं आणि गाव समृद्ध होऊन राज्य आणि देशसुद्धा समृद्ध होतो. असं एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून आपल्याला समृद्धी साधता येतं, देशाचा विकाससुद्धा साध्य करता येतो. धन्यवाद.